हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। शहरातील बँक कॉलनी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली। केवळ मिरवणुका आणि घोषणा न देता समितीने सामाजिक जबाबदारीचे भान राखत अन्नदान आणि विविध विधायक उपक्रमांवर भर दिला, ज्याचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे। शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून बँक कॉलनी परिसरात सकाळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी समितीच्या वतीने सर्व जनतेसाठी खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हजारो नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला। केवळ उत्सव साजरा करणे हा उद्देश न ठेवता समितीने यावेळी समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त ठरतील असे उपक्रम राबवून शिवरायांच्या विचारांचा वारसा जपला। भगवे ध्वज, फुलांची सजावट आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात संपूर्ण बँक कॉलनी परिसर शिवमय झाला होता। या सोहळ्यासाठी मदन भाऊ भोसले, विनोद भोकरे, शहाजी जाधव, माजिद भाई, पांडू सावंत, विठ्ठल पडोळे, व्यंकटी जाधव, नरेंद्र जुक्ती, बाळासाहेब भोसले आणि तुकाराम कदम यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विकासाची दृष्टी आणि सामाजिक समतोल राखत बँक कॉलनी शिवजन्मोत्सव समितीने साजरा केलेला हा उत्सव वसमततील शिवप्रेमींसाठी एक प्रेरणा ठरला आहे। आज या ठिकाणी बँक कॉलनी निमित्त आज या ठिकाणी आपण आज अन्नदान छत्र या ठिकाणी उभं केलं आहे। 19 फेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, त्या निमित्तानं कोणतं नगर बँक कॉलनी इथं छान छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली। बाकी अल्पाहार मध्ये खिचडी ठेवली होती, त्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा। 19 फेब्रुवारी शिवजयंती साजरी करण्यात आलेली। त्या दरवर्षीप्रमाणे आम्ही शिवजयंती निमित्त वृक्षारोपण, बसायला इथे बेंच, हे दरवर्षी आम्ही उपक्रम राबवित राहतो। या वर्षी आम्ही रोडच्या झाडाचे पाईपानं पाणी टाकणे, उन्हाळ्यात वृक्षारोपण केलं, त्याच्यानंतर खिचडी वाटप, हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही चालू ठेवणार, सतत चालू राहणार इथून पुढे। आणि या उपक्रमामध्ये मदन भाऊ भोसले झाले, शहाजी जाधव झाले, नाथराव पाटील झाले, पडोळे झाले, आमचे बँक कॉलनीतले डॉक्टर लाईनचे डॉक्टर साहेब, व्यापारी, ते सगळ्या सहकार्यानं उपस्थित सगळे होते आणि उत्साहात आमदार साहेबांनी सुद्धा हजेरी लावली आमच्या कार्यक्रमाला। माहिती मान दिला त्यांनी पण, सगळे येऊन गेले, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी। असं सहकार्य राहू द्या। दरवर्षी आम्ही उत्साहात, त्याच्याही जास्त उत्साहाने साजरा करत आहोत। सर्वांनी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।